नाताळाची सुट्टी आणि 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय। पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर जड अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 115 आणि 116 अन्वये प्राप्त अधिकारानुसार हे आदेश निर्गमित केले आहेत। वाहतूक बंदीचा कालावधी 31 डिसेंबर 2025 ला सकाळी 8 वाजेपासून 1 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत असेल। या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग आणि संबंधित तहसील यांच्यावर सोपवण्यात आली आहे। अधिसूचनेनुसार या प्रमुख महामार्ग आणि राज्यमार्गांवर ही बंदी लागू राहील। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, खारपाडा ते कशेडी विभाग, दिघी राष्ट्रीय महामार्ग, माणगाव ताम्हिणी घाटमार्गे, महामार्ग क्रमांक 584 अ, कर्जत पळसदरी मार्गे खोपोली पाली फाटा ते वाकण, राष्ट्रीय महामार्ग 166 वडखळ ते अलिबाग, चौक फाटा ते कर्जत राज्यमार्ग, अलिबाग ते मुरुड राज्यमार्ग, अलिबाग ते मांडवा राज्यमार्ग। बंदीचं कारण: रायगड हा पर्यटन जिल्हा असून मांडवा, अलिबाग, किहीम, नागाव, रेवदंडा, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, माथेरान आणि रायगड किल्ला यांसारख्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात स्वतःची वाहनं घेऊन येतात। वडखळ ते अलिबाग आणि मुंबई गोवा महामार्गावरील अनेक रस्ते अरुंद असल्यानं या काळात प्रचंड वाहतूक कोंडी होते। ही कोंडी टाळण्यासाठी आणि रुग्णवाहिका तसंच स्थानिक नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। अत्यावश्यक सेवांना सूट: ही बंदी जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवणाऱ्या वाहनांना लागू असणार नाही। त्यामध्ये दूध, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारी वाहनं, भाजीपाला, पाणी, औषधं आणि ऑक्सिजन पुरवठा करणारी वाहनं, पोलीस वाहनं, रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडची वाहनं आहेत। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।